गावापासून काही अंतरावर आमचं शेत आहे. दिवाळी संपलेली होती, त्यामुळे शेतातील रखडलेली कामं आटोपती घ्यावीत म्हणून मी एकटीच गेले. पावसाने खूप कहर केला होता, पण जेव्हा उघडीप मिळाली तेव्हा सकाळी लवकरच घरातून निघाले. घरून स्वयंपाक आणि भाकरी घेऊन शेतात पोहोचले. तुरी आणि कापूस या पिकांच्या बांधावर थोडी कोरडी जमीन दिसत होती. मी त्या भागाची पाहणी करत होते. काही ठिकाणी गवत उगवलेलं होतं, ते उपटण्यासाठी खाली बसले आणि कामाला लागले. तुरीच्या उंच पिकात खाली बसल्यावर बाहेरून काहीच दिसत नव्हतं. मी पूर्ण कामात गुंतले होते, पण माझ्यासोबत जो प्रसंग घडला तो खराच सांगण्यासारखा नव्हता. अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचावं लागतं. मी जवळपास 1 महिना या विषयावर तोंड उघडलं नव्हतं, पण हे असंच दाबून ठेवलं तर पुन्हा पुन्हा त्या आठवणींना सामोरं जावं लागेल असं वाटलं. शेतातून घरी आल्यापासून घरचे मला विचारू लागले, तू एव्हाना शांत का आहेस? पण मी कोणालाच काही सांगितलं नाही. सगळं मनातच दाबून ठेवलं. जर लगेच सांगितलं असतं तर भांडण वाढलं असतं, वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला असता, म्हणून गप्प राहिले. रात्री पतीच्या शेजारी झोपाया गेले तेव्हा मनात प्रचंड वेदना सुरू झाल्या. पतीच्या बाजूला पडल्यापासून तोच तुरीच्या शेतातला प्रसंग डोळ्यांसमोर येऊ लागला. मी रात्री दचकून उठले. पतीबरोबरही मन लागेना. आपण खूप मोठी चूक तर करत नाही ना, असं वारंवार वाटू लागलं. पतीने मला घाबरलेलं पाहिलं आणि विचारू लागला, काय झालं सांग ना. पण मी काहीच बोलले नाही. सांगावं की नाही हा संभ्रम होता. सांगितलं तर माझी आणि कुटुंबाची बदनामी होईल असं वाटत होतं. डोक्यात तोच विषय घोळत होता. घराबाहेर पडले तरी तोच दिसायचा. गेल्या आठवड्यापासून मी शेतात जाणं पूर्ण बंद केलं होतं. शेतात गेले की तोच प्रसंग आठवायचा. तेच तुरीचं शेत, तीच जमीन. एक दिवस हिम्मत करून शेतात गेले खरं, पण त्या ठिकाणी पोहोचताच विस्कटलेली माती, हातातून खाली पडलेलं गवत पाहून अवघडल्यासारखं वाटलं. तो तर अगदी बिनधास्त होता. काहीच झालं नाही अशा तऱ्हेने वागत होता. माझ्याकडे पाहून त्याला अजूनही काहीतरी करावंसं वाटत होतं. मी त्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. माझा पती मला पूर्ण सुख देत होता. जे काही घडलं होतं त्याविषयी मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याला वाटलं की मीही त्याला प्रतिसाद देत आहे, म्हणून तो शेतात माझी वाट पाहायचा. मी मनावर खूप कंट्रोल ठेवलं होतं. त्या धक्क्यातून मी अजून सावरले नव्हते. त्याची इच्छा असली तरी ते एक जबरदस्तीने घडलेलं कृत्य होतं, पण त्याला वाटलं की मलाही संमती आहे. त्याची परिस्थितीही तशीच होती, म्हणून मी सगळं पोटात घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच कळत नव्हतं. शेवटी मी ठाम निश्चय केला, आता बस. मी त्याला सावरायचा प्रयत्न करते आणि तो माझ्यावर तुटून पडायचा विचार करतो, त्यापेक्षा याला जेलची हवा खायला पाठवावं लागेल. मग मी जशास तसा तो प्रसंग पतीला सांगितला. आता कुठे मन मोकळं झालं. पतीला सगळं सांगितल्यावर आम्ही पोलीस स्टेशनात गेलो. तिथे मला सगळं स्पष्टपणे सांगावं लागलं. ही घटना घडली ती बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका गावात. गुन्हा दाखल झाला तो अमलनेर पोलीस स्टेशनात. पीडित महिलेचं नाव आता प्रियांका असं समजू. तिने सांगितलं, माझं लग्न होऊन काही वर्ष झाली, वय 25 वर्ष. पतीबरोबर खूप चांगला संसार होता, पण गावातील राहुल शिंदे नावाचा तरुण माझ्या मागे लागला. लग्नापासून त्याची माझ्यावर वाईट नजर होती. मी अधूनमधून त्याच्याकडे पाहिले तर तो गैरसमज करून घ्यायचा. ज्या दिवशी मी पाहिलं त्या दिवशी तो जास्त वेळ आमच्या घरासमोर फेऱ्या मारायचा. मी हे सगळं लक्षात ठेवलं होतं, पण पतीला काही सांगितलं नाही. विनाकारण संशय घालण्याची गरज नाही असं वाटलं. पण हळूहळू तो माझ्या मागे लागू लागला. मी जिथे जाईन तिथे यायचा. 2दा मी त्याला कारण विचारलं तर तो म्हणाला, मी माझ्या कामानिमित्त फिरतो, तुम्ही माझ्यावर संशय कसा घेता? मलाच लाज वाटली. नंतर मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायला लागले. पतीला सांगण्याची गरज वाटली नाही. तरीही त्याने माझ्या मागे लागणं थांबवलं नाही. मी शेतात गेले की तो बाजूच्या शेतात येऊन काम करत असल्याचं दाखवायचा. हे रोजचं झालं होतं. एकदा मी त्याला शेतातच जोरात ओरडले आणि धमकावलं, पुढे जर मागे पुढे दिसलास तर पोलिसात देईन. मग 15 दिवस तो दिसलाच नाही. मला खूप बरं वाटलं. दिवाळी संपल्यावर पाऊस थोडाफार पडला होता, तरी मी सकाळी शेतात गेले. तुरीच्या पिकात गवत काढत बसले. सकाळची वेळ, आजूबाजूला कोणी नव्हतं. तुरीच्या उंच पिकात खाली बसल्यावर बाहेरून काहीच दिसत नव्हतं. अचानक राहुल आला आणि माझ्याशी बोलू लागला. त्याला पाहताच माझ्या अंगात धडकी भरली. त्याने थेट माझ्याशी शारीरिक संबंधाची मागणी केली. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण त्याने माझं तोंड दाबलं. मी बोलायच्या आधी त्याने माझी साडी ओढली, मला पालथं टाकलं, छातीवर हात फिरवला. एका हातात गवत होतं, दुसऱ्या हाताने मी विरोध करत होते.
पण त्याने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला. 1 तासानंतर त्याच्या तावडीतून सुटका झाली. मी त्याला मारायचा प्रयत्न केला, पण त्याने माझे कपडे पुन्हा फेकून दिले आणि पळून गेला. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. कपडे चिखलात माखलेले. मी ते परत घालून दुपारी घरी आले. घरी येऊन सगळे कपडे धुवून टाकले आणि रडत झोपले. पती घरी आले तेव्हा त्यांनी तब्येतीची विचारपूस केली. मी रडू कोसळले, पण काही सांगितलं नाही. पाय घसरून पडले, कमरेला लागलं असं सांगितलं. पतीने विश्वास ठेवला. जवळपास 1 महिना मी या धक्क्यातून सावरले नाही. नंतर पुन्हा तो मला शेतात अडवून म्हणाला, आता असंच सुरू राहू दे. तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच दिवशी मी पतीला सगळं सांगितलं. पती प्रचंड संतापला आणि आम्ही थेट पोलीस स्टेशनात गेलो. तिथे मला सगळं स्पष्टपणे सांगावं लागलं. राहुल शिंदे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मित्रांनो, आपल्यावर अन्याय झाला तर गप्प बसू नका, वाचा फोडा. अन्यथा असे नराधम पुन्हा पुन्हा असंच कृत्य करत राहतील. प्रियांकासारखं कोण्याही बहिणी भावांबरोबर असं घडू नये एवढीच प्रार्थना. पुन्हा भेटूया. नमस्कार.